सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, ठाकरे गटाला मोठा दिलासा। काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडल्याचं पाहायला मिळालं। तब्बल 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटातून बंडखोरी केली। त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची संख्या 13 वर पोहोचली आहे। तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडे आता अवघे 3 खासदार आहेत। दरम्यान काही दिवसांपूर्वी लोकसभा अध्यक्षांकडून देखील या 7 खासदारांच्या गटाला शिवसेना शिंदे गटातील विलीनीकरणाला परवानगी देण्यात आली। लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांचा हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय। परंतु आता शिवसेना ठाकरे गटाच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। या बातमीमुळे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बंडखोर खासदारांविरोधात सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली। सुप्रीम कोर्टाने एकाच वेळी शिवसेना ठाकरे गटाला दिलासा देखील दिला आणि झटका देखील दिल्याचं पाहायला मिळत आहे। सुप्रीम कोर्टाकडून शिवसेना ठाकरे गटाच्या या याचिकेवर सुनावणीस तयारी दर्शवण्यात आली, परंतु बंडखोर खासदारांच्या विलीनीकरणाला तातडीने स्थगिती द्यावी ही मागणी सुप्रीम कोर्टाकडून फेटाळून लावण्यात आली। ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात ही याचिका दाखल केली। लोकप्रतिनिधींकडून बंडखोरी सुरू आहे, यामुळे पक्ष कमजोर होत आहेत। हे जर असंच सुरू राहिलं तर संविधानातील 10व्या अनुसूचीला काहीही अर्थ राहणार नाही, असा युक्तिवाद या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आलाय। सरन्यायाधीश सूर्यकांत आणि जस्टिस जॉयमाला बागची तसेच जस्टिस व्ही मोहना यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी झाली। यावेळी सुप्रीम कोर्टाने ही याचिका सूचीबद्ध करण्यास परवानगी दिली आहे, परंतु बंडखोर खासदारांच्या विलीनीकरणाला तातडीने स्थगिती द्यावी ही मागणी सुप्रीम कोर्टाकडून फेटाळून लावण्यात आली। या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाकडून लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयाला तसेच प्रतिवादी पक्षाला नोटीस पाठवत उत्तर मागवण्यात आलं।